नमस्कार. फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादा सुकाने आपले सर्वांचे स्वागत करत आहे. जे बंगालच्या उपसागरामध्ये डिप्रेशन निर्माण झालं आहे त्याची दिशा आणि राज्यावर कोणता परिणाम होतो का ते पाहूया. सध्या ते आज बंगालच्या उपसागरामध्ये भुवनेश्वर, विशाखापट्टणम ह्या कोलकाता ह्या साईडलाच समुद्रामध्ये आहे. त्याचा मार्ग परत थोडासा कोरबा, धनबाद ह्या दिशेला दिसत आहे जाताना आणि परत फैजाबाद, काठमांडू ह्या भागापर्यंत म्हणजे नेपाळपर्यंत ते जाण्याची शक्यता आहे. शेवट हा UKMचा अंदाज आहे, म्हणजे ट्रॅक आहे. UKMचा म्हणजे कुठल्या मार्गाने जाईल हा ट्रॅक त्यांचा आहे. असे 2-3 हे आहेत. परत ते काठमांडूमध्येच जास्त राहणार आहे. मध्य प्रदेशमध्ये त्या भागात हिमालय पर्वताच्या पायथ्याशी जाऊन ते थांबणार असं दिसत आहे. त्यानंतर IMDचा अंदाज काय आहे, तर IMDचा अंदाज असा आहे, उद्यापर्यंत कोरबा, भुवनेश्वर ह्या भागातून येऊन तिथपर्यंत येण्याची शक्यता IMDचा अंदाज दाखवतो आहे. पॉईंट इथं विशाखापट्टणमच्या समुद्र साईडला झालेला आहे. तिथून उत्तरेकडे सरकलेला आहे थोडंसं. भुवनेश्वर, कोलकाता ह्या साईडला थोडंसं सरकणार आहे. तिथून खाली आत आपल्या भूभागावरती प्रवेश करण्याची शक्यता IMDचा अंदाज आहे. आता ECMWFचा अंदाज असा सांगतो, त्यांनी पण कोरबा, भुवनेश्वर या मार्गातून रायपूर ह्या दिशेला जाणार, उत्तर वायव्य दिशेला येण्याची शक्यता दाखवत आहे. मग तिथून परत त्याचा विस्तार परत उत्तर दिशेला होणार. फैजाबाद, माऊ, सीतापूर, काठमांडू, पाटणा ह्या भागातून परत त्याची तीव्रता कमी होऊन 5 तारखेपर्यंत त्याची तीव्रता परत कमी होण्याची शक्यता पण दाखवत आहे. एकंदरीत हा 2-3 मॉडेलचा अंदाज असं सांगितलेला आहे. ते राज्यावर काय परिणाम होते पाहूया. त्याचा जिथून जे कमी दाबाचं क्षेत्र गेलेलं आहे किंवा डिप्रेशन वादळाचं स्वरूप धारण करून केलेलं आहे, विशाखापट्टणम, भुवनेश्वर, रायपूर, कोरबा, राऊरकेला आणि पुढे उत्तरेकडे साईडला माऊ, पाटणा, काठमांडू, इलाहाबाद ह्या भागातून मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचा अंश किंवा त्याचा प्रभाव विदर्भ साईडला जास्त दिसून येत आहे. संपूर्ण विदर्भ पट्ट्यात मध्यम ते जोरदार, काही ठिकाणी गडचिरोली परिसरातून मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वाटत आहे. बाकी राज्यामध्ये तेवढा थोडासा स्थानिक वातावरण बनलं तर अमरावती, जळगाव, अकोला, पुसाड, नांदेड, लातूर, बिदर आणि तेलंगणा परिसरामध्ये त्याचा प्रभाव स्थानिक वातावरण बनलं तर पावसाची शक्यता दाखवत आहे. त्यानंतर सोलापूर, अकलूज, लातूर, अहमदनगर आणि छत्रपती संभाजीनगर, लोणार, मालेगाव ह्याही परिसरात स्थानिक वातावरण बनलं तर पावसाची शक्यता दाखवत आहे. इकडे सिंधुदुर्ग पट्टा सांगलीपर्यंत, सांगली विजापूर पट्टापर्यंत हलक्याशा पावसाची शक्यता दाखवत आहे. संपूर्ण कोकण पट्टीत सुद्धा हलक्या मध्यम पावसाची शक्यता दिसत आहे. मुंबई ते नाशिक, पालघर, वलसाड, नंदुरबार या परिसरातून हलक्या मध्यम पावसाची शक्यता दाखवत आहे. 48 तासात पाहायला गेलं तर नंदुरबार, वलसाड, मालेगाव, नाशिक या भागात मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे. पालघर, पुणे, दापोली, रत्नागिरी, राजापूर, सिंधुदुर्ग संपूर्ण पट्टा ह्या भागात सुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाची पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर, सांगली आणि खाली कर्नाटक, विजापूर, गोकाक, बागलकोट ह्या भागात सुद्धा मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता दाखवत आहे.
मध्य महाराष्ट्रात पाहायला गेलं तर सातारा, अकोला, सोलापूरपर्यंत, अहमदनगर, पुणे, बीड या भागात सुद्धा स्थानिक वातावरण बनून वरचेवर जळगाव येण्याची शक्यता दिसत आहे. मालेगाव, जळगाव, खंडवा, अकोला ह्या परिसरात सुद्धा स्थानिक वातावरण बनून पावसाची शक्यता वाढत चाललेली आहे. अमरावती, अकोला, पुसाड, नांदेड, लातूर हा जो पट्टा आहे अगदी सोलापूरपर्यंत स्थानिक वातावरण बनून पावसाची शक्यता दाखवत आहे. आणि संपूर्ण विदर्भ पट्ट्यात नागपूर, गोंदिया, गडचिरोली परिसर ह्या जो पट्टा आहे जो संपूर्ण विदर्भ भाग ह्या भागामध्ये मध्यम ते जोरदार काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता सुद्धा दिसत आहे. पावसाच्या प्रमाणात जास्तीचा वाढ म्हणजे जिथून जे वादळ स्वरूप धारण करून केलेलं आहे त्याच भागातून संपूर्ण भागात ज्या ज्या प्रकारे ते ट्रॅक गेलेला आहे अमरकंटक, कोरबा, चिंगरोर, रिवा, इलाहाबाद, मऊ, फैजाबाद, गोरखपूर, पोखर, भूतान, काठमांडू हे जे वरचा भाग आपला देश सोडून परत इकडे देशामध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता दिसत आहे. हा झाला 24-48 तासातील हवामान अंदाज. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओला लाईक करत चला. धन्यवाद.